हिमालय एका रात्रीतून गायब झाले तर? कल्पना करा की जगातल्या सगळ्यात उंच पर्वतरांगा अचानक एका रात्रीतून गायब झाल्या तर काय होईल? सर्वात पहिल्यांदा सायबेरियामधून येणारे जे अतिथंड वारे आहेत ते कर्कवृत्तापर्यंत येतील. त्याचप्रमाणे मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये बदल होऊन मान्सूनच्या पर्जन्यमानामध्ये म्हणजे पावसामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. त्यामुळे गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू यांसारख्या नद्यांमध्ये पण बदल होऊ शकतात. कदाचित त्या कोरड्या पण होऊ शकतात. त्यामुळे तिथली आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय जी परिस्थिती आहे याच्यामध्ये बदल घडून येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पाहिलं तर कर्कवृत्ताच्या उत्तरेपर्यंत थंड वाळवंट म्हणजे हिवाळ्यामध्ये अतिथंड वातावरण आणि उन्हाळ्यामध्ये अतिउष्ण वातावरण हे तयार होऊ शकतं. याचबरोबर भारताची जी 2/3 पॉप्युलेशन आहे ही कर्कवृत्ताच्या उत्तरेला सिच्युएटेड आहे. त्यामुळे या पॉप्युलेशनला सुद्धा एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसं पाहिलं तर हिमालय नुसती एक बॉर्डर नसून, नॅचरल बॅरियर नसून ते भारतीय संस्कृतीचा एक मोठा पाठीराखा सुद्धा आहे. हे विसरून चालणार नाही.